चला तर आज बनवणार आहोत आपण डिंक लाडू. तर त्यासाठीचं मी सगळं प्रमाण तुम्हाला सांगत आहे. ही खसखस घेतली आहे 2 चमचे, आणि हा डिंक आहे 100 ग्रॅम. खसखस मला वाटतं 15 ग्रॅम असेल. नंतर खारीक पावडर घेतली आहे 100 ग्रॅम, आणि ही सुंठ पावडर आहे 2 चमचे घ्यायची, आणि काजूचे काप 100 ग्रॅम आणि बदामाचे काप 100 ग्रॅम घेतलेले आहेत, आणि पिस्ता आणि हे अंजीर आणि हे बेदाणे काही मी आपल्या आपल्या ह्याने टाकलेले आहेत थोडे थोडे. आणि त्यानंतर हे तूप घेतलेलं आहे 250 ग्रॅम किंवा आपलं 1 वाटी घेतली आहे, आणि हे गव्हाचं पीठ आहे 100 ग्रॅमच्या आसपास. त्यानंतर गूळ 300 ग्रॅमच्या आसपास आहे, म्हणजेच 1.5 वाटी गूळ आहे. आणि त्यानंतर पाव किलो खोबरं आहे, खोबऱ्याचा किस करून घेतला आहे मी. तर अशा प्रकारे एवढे साहित्य आता आपण डिंकाचे लाडू करणार आहोत. तर चला आपण आता स्टार्ट करूया. नमस्कार मैत्रिणींनो, तर इथे आपण डिंकाचे लाडू बनवत आहोत. त्यासाठीचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे. आता ही पहिल्यांदा तूप टाकायच्या अगोदर आपल्याला खसखस अशी कोरडीच भाजून घ्यायची आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा मी खसखस ही आता लालसर होईपर्यंत भाजून घेत आहे. खसखस भाजून झाल्यानंतर आपल्याला हे डिंकाच्या लाडूत चांगले असते खसखस, म्हणजे कमरेसाठी वगैरे. त्याच्यामुळे मी खसखस घेतलेली आहे. खसखस भाजून झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर खोबरे घ्यायचे आहे. हे बघा, अशा प्रकारे लालसर भाजली की आपल्याला खसखस काढून घ्यायची आहे. हे बघा, आता थोडीशी लालसर झाली आहे ती, कारण तुपामध्ये नाही भाजू शकत, त्याच्यामुळे ही अशा प्रकारे भाजायचे आहे लालसर होईपर्यंत. आता खसखस भाजून घेतल्यानंतर थंडीच्या दिवसात कसं डिंकाचे लाडू खाणे चांगले असते, किंवा बाळंतणीसाठी पण खूप चांगले असते, आणि कंबर सांधेदुखी हे कमी होते. त्याच्यामुळे आपण खसखस हे बघा आता लालसर भाजले आहे. तर आता ही काढून घेते मी. त्यानंतर लगेच खोबरे म्हणजे 2 ह्याच्यामध्ये मी भाजले होते. मंद आचेवर चांगलं लालसर होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजायला जरा वेळच लागतो, पण खरपूस लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं, कारण की त्याचा आपल्याला डिंक लाडू आपण जास्त दिवस टिकणारे बनवणार आहोत. तर त्याच्यामुळे ते जेवढे दिवस ठेवत चांगले राहतील त्याचं, जेणेकरून खोबरं आपण जास्त दिवस ठेवलं तर वास येऊ शकतो. त्याच्यामुळे चांगलं मंद आचेवर खोबरं लालसर भाजून घ्यायचं आहे. थोडासा वेळ जातो, पण टिकणारी रेसिपी आहे, त्याच्यामुळे थोडंसं भाजून घ्यायचं आहे चांगलं सगळ्याच वस्तू म्हणजे. आणि याच्यामध्ये तूप नाही टाकायचं, त्याच्यामुळे कोरड्या ह्याच्यातच भाजून घ्यायचं आहे खोबरं. हे बघा, असा लालसर खरपूस लालसर कलर येईपर्यंत मंद आचेवर भाजायचं आहे, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो. हे बघा, आता भाजून झालं आहे. तर आता ते मी काढून घेत आहे, आणि आता त्यानंतर खारीक पावडर टाकली आहे. खारीक पावडर भाजताना थोडंसं तूप टाकायचं, आणि खारीक पावडर ही चांगली खरपूस भाजून घ्यायची लालसर होईपर्यंत. तर हे बघा, आता लालसर होते, तर आता मी ती काढून घेतली आहे. आणि त्यानंतर हे मनुके टाकलेले आहेत तुपामध्ये. हे सगळ्या वस्तू आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे. हे बघा, मनुके असे टम्म फुगले आहेत. आता ते काढून घेत आहे, आणि त्यानंतर हे अंजीर टाकले आहेत. आपण आपल्या आवडीनुसार म्हणजे सगळ्या ड्रायफ्रूट्स टाकू शकतो. तर अंजीर आणि मनुके पण आवडतात, तर टाकले आहेत. ते मुलांसाठी पण चांगले पौष्टिक असतात, त्याच्यामुळे हे बघा अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर पिस्ता टाकलेला आहे. पिस्ता वगैरे काय मी थोडंसंच वापरलेलं आहे, मनुका, पिस्ता आणि हे. त्यानंतर आता झालं ते काढून काजू टाकले आहेत. काजू आणि बदाम थोडेसे म्हणजे जास्त घेतलेले आहेत. तर काजू आता हे बघा असं थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं. आणि प्लीज मैत्रिणींनो, माझं चॅनल आवडत असेल तुम्हाला अशा रेसिपी नवनवीन बघायला, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज.
आणि मला सपोर्ट करा. हे बघा आता काजू काढून घेतले आहेत आणि आता बदाम टाकलेले आहेत. आता अशा प्रकारे बदाम पण भाजून घेत आहे. मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी हे खूप चांगले असतात ड्रायफ्रूट लाडू, डिंकाचे लाडू. त्याच्यामुळे मी थंडीचे दिवस सध्या चालू आहेत त्याच्यामुळे बनवत आहे. हे बघा असे लालसर झाल्यानंतर काढून घ्यायचे बदाम. त्यानंतर आता हे गव्हाचं पीठ टाकलं आहे. थोडंसं गव्हाचं पीठ म्हणजे मी थोडंच घेतलेलं आहे. ते पण असं चांगलं लालसर होईपर्यंत त्याचा खमंग असा वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कणिक म्हणजे गव्हाचं पीठ. तर हे बघा अशा प्रकारे तूप टाकून सगळ्या वस्तू भाजून घेतलेल्या. फक्त खसखस आणि खोबरं कोरडं भाजून घ्यायचं सुरुवातीला. त्यानंतर हे बघा हे असं लालसर झाल्यानंतर मी काढून घेतलेलं आहे. मस्त त्याचा वास सुटला होता खमंग असा. त्यानंतर आता डिंक टाकलेला आहे. डिंक मात्र आपल्याला 2-3 बॅचमध्ये थोडा थोडा तळून घ्यायला लागतो, कारण तो थोडाही कच्चा न राहिलेला बरा. कारण तो थोडा जरी कच्चा दाताखाली आला तर आपला दात जाईन, कटकन तुटून जाईल. त्याच्यामुळं डिंक चांगला असं आपलं काय बोलतात त्याला, उपवासाचं असतं ना ते, त्याच्यासारखं भाजून घ्यायचे कडक. त्यानंतर आता मी हे डिंक बारीक करून घेत आहे. डिंक नाही, खसखस टाकलेली आहे. खसखस थोडीशी मी बारीक पावडर केलेली आहे यात. आता त्यात हे बघा आता डिंक बारीक करत आहे. डिंक बारीक करून मिक्स करून टाकायचं त्यात. आता सगळं एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्यातच आता मी खोबरं आणि कणिक, खारीक पावडर सगळं म्हणजे थोडंसं अर्ध बोबडं बारीक करून त्यात टाकत आहे मी. हे बघा अशा प्रकारे हे अंजीर आणि मनुके टाकलेले आहेत. त्यानंतर हे सगळे ड्रायफ्रूट्स टाकले, पण हे काही बारीक पावडर नाही केली. हे बघा असे थोडेसे मोठंच ठेवायचं, कारण ते दाताखाली छान लागतं आलं तर, त्याच्यामुळे थोडंसं मोठं ठेवलं आहे. आणि हे त्यानंतर खोबरं सगळ्यात शेवट. खोबरं काही नाही त्यात बारीक केलं, हातानेच असं चुरून घेतलं आहे. आणि हे मिश्रण सगळं म्हणजे एकजीव केलं आहे मी असं हाताने चुरून चुरून. त्यानंतर सगळ्यात शेवट नंबर आला आहे तो गुळाचा. तर गुळाचा काय आपल्याला पाक नाही करायचा, फक्त ते गरम वितळेपर्यंत तूप थोडंसं त्यात टाकून हे मी सुंठ पावडर 2 चमचे टाकले आहेत. त्याचा पण मस्त फ्लेवर येतो त्याच्यामुळे. आणि हे बघा गूळ लगेचच मग मी त्यात टाकला आहे, गुळाचं पूर्ण असं लिक्विड फॉर्म होईपर्यंत. आणि हे बघा हे असं चटके बसतात त्याच्यामुळे मी ह्यानीच हे करत आहे, हलवून घेत आहे. अगोदर थोडंसं मिक्स केला सगळा गूळ आणि त्यानंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर हाताने लाडू बनवून घेतलेले आहेत. हे बघा अशा प्रकारे लाडू बनवत आहे मी आता. तर माझे मला वाटते 35 ते 37 लाडू झाले होते एवढ्या प्रमाणात, एवढे सगळे प्रमाण घेतल्यानंतर. तर हे बघा अशा प्रकारे मी लाडू बनवून घेतले आहेत आणि खूप छान लागतात हे लाडू. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.